स्वराज्यावर आलेलं पहिलं संकट म्हणजे शहाजी राजांची अटक। आता कुतुबशाही आणि आदिलशाही मिळून हिंदू संस्थानिकांना बुडवणार होती व हिंदू राज्य आपापसात वाटणार होती। याच सुमारास मीर जुमला नावाच्या एका कुतुबशाही सरदारानं वेल्लोरच्या संस्थानावर हल्ला चढवला। तेव्हा वेल्लोरचे राजे श्रीरंग रायळू यांनी आदिलशाहीकडे मदत मागितली। आदिलशहानं मदतीच्या नावाखाली राज्य जिंकण्यासाठी मुस्तफा खानाला पाठवलं, पण आदिलशहाच्या मनात काय चाललेलं हे शहाजी राजांना पूर्ण समजलं होतं। तेव्हा त्यांनी कुतुबशाहीला पत्र पाठवत कळवलं की आम्ही आदिलशाही सोडून कुतुबशाहीत यायला तयार आहोत, तेव्हा आम्हाला तुमच्यात सामील करून घ्या। शहाजी राजांनी असं पत्र पाठवलंय हे समजताच मीर जुमला घाबरला, कारण शहाजी राजे जर कुतुबशाहीत आले तर त्याला वेल्लोरची जहागीर मिळणं शक्य नव्हतं। त्यामुळे मीर जुमलानी कुतुबशाही सोडली आणि मोगलांना सामील झाला। शहाजहानची मदत घेऊन त्यांनी हे पत्र जे कुतुबशाहीत जाणार होतं ते परत आदिलशाहीत पाठवलं। आता हे पत्र वाचून आदिलशहाचा काय प्रतिकार येईल, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा।